Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture, I am going to discuss about the energy profile diagram for SN2 reaction. So, in organic reactions, some bonds are break and new bonds are formed. We know that the energy is required for the breaking of bonds while the energy is liberated for the formation of bonds. ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये काही बॉन्ड ब्रेक होत असतात आणि नवीन बॉन्ड तयार होत असतात. आपल्याला माहिती आहे की बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी लागते, म्हणजे एनर्जीची आवश्यकता असते. आणि जेव्हा बॉन्ड फॉर्म होत असतात तेव्हा एनर्जी लिबरेट होत असते, रिलीज होत असते, बाहेर पडत असते. तर दोन प्रकारच्या रिॲक्शन्स आहेत, एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. Exothermic reaction. So the reaction which occur with liberation of energy is called as exothermic reaction. Is called as exothermic reaction. The reaction which occur with liberation of energy is called as exothermic reaction. म्हणजे अशा रिॲक्शन की ज्या घडत असताना एनर्जी बाहेर रिलीज होते किंवा लिबरेट होते, त्या रिॲक्शन्सला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे मग काय, एंडोथर्मिक रिॲक्शन. The reaction which occur with consumption of energy is known as endothermic reaction. Consumption or absorption of energy. म्हणजे अशा रिॲक्शन की ज्या घडत असताना एनर्जी कंझ्युम होते किंवा ॲब्झॉर्ब होते, त्या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. अँड व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी, द टोटल केमिकल एनर्जी स्टोर्ड इन द मॉलिक्युल्स बिफोर अँड आफ्टर द रिॲक्शन is known as potential energy of the system. Is called as potential energy of the system. So we know that a reaction always proceeds by the breaking of bonds in the reacting molecules. म्हणजे रिॲक्टिंग मॉलिक्युल्समधले बॉन्ड ब्रेकिंग होऊनच रिॲक्शन पुढे प्रोसीड होत असते.
म्हणजे काय होतं, रिॲक्शन जेव्हा घडत असते तेव्हा सुरुवातीला काय होतं, रिॲक्टिंग मॉलिक्युल्समधले बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होते. म्हणजे बॉन्ड ब्रेक्स होतात म्हणजेच काय होतं, आपल्याला एनर्जी लागणार असेल. बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला माहिती आहे, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. इथंसुद्धा मग रिॲक्शन प्रोसीड जर बॉन्ड ब्रेकिंगने होते रिॲक्टिंग मॉलिक्युल्समधले, तर आपल्याला एनर्जी लागणार आहे. आणि ही एनर्जी मग कुठून सप्लाय होते, आपल्याला माहिती आहे रिॲक्शन ऑकर वेन द रिॲक्टिंग मॉलिक्युल्स कोलाइड विथ इच अदर. मग रिॲक्टिंग मॉलिक्युल्स जे आहेत ते एकमेकांवर काय होतात, कोलाइड होतात, एकमेकांवर आदळतात आणि त्याच्यामधून जी एनर्जी निर्माण होते ती एनर्जी रिॲक्शन पुढे प्रोसीड करण्यासाठी वापरली जाते, रिॲक्शन घडवून येण्यासाठी वापरली जाते. म्हणजे रिॲक्टिंग मॉलिक्युल्स कोलाइड होतात, त्यातून जी एनर्जी तयार होते ती एनर्जी पुढे रिॲक्शन पुढे प्रोसीड करण्यासाठी म्हणजे रिॲक्टिंग मॉलिक्युल्समधले बॉन्ड ब्रेक करण्यासाठी वापरली जात असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय मग. आणि आपण हीट करतो म्हणजेच काय करतो, आपण फक्त रिॲक्टिंग मॉलिक्युल्सचं जे कोलिजन आहे त्याचा रेट फक्त आपण वाढवत असतो. जेव्हा आपण हीट करतो म्हणजे काय करतो, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सचं जे कोलिजनचा जो रेट आहे तो आपण फक्त वाढवतो. मग आपण ॲक्टिवेशन एनर्जी the minimum amount of energy that must be supplied by the collision of reacting molecules for the reaction to occur. is known as activation energy. म्हणजेच काय, द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट मस्ट बी सप्लाइड बाय द कोलिजन ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्युल्स फॉर द रिॲक्शन टू ऑकर इज नोन ॲज ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजेच काय, आपल्याला माहिती मी सांगितल्याप्रमाणे रिॲक्शन जेव्हा प्रोसीड होते, रिॲक्शन केव्हा प्रोसीड होते, जेव्हा रिॲक्टिंग मॉलिक्युल्समधले बॉन्ड ब्रेक होतात. म्हणजे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. आणि ही एनर्जी कुठून सप्लाय केली जाते, तर रिॲक्टिंग मॉलिक्युल्सचं जे कोलिजन होतं ती एनर्जी या ठिकाणी रिॲक्शन पुढे प्रोसीड होण्यासाठी, रिॲक्शन घडवून आणण्यासाठी काय केली जाते, वापरली जाते. आणि त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, ॲक्टिवेशन एनर्जी असं म्हणतो. आता एनर्जी प्रोफाईल डायग्राम पाहूयात आपण. SN2 रिॲक्शनची एनर्जी प्रोफाईल डायग्राम. रिॲक्शन कोऑर्डिनेट रिॲक्शन कोऑर्डिनेटलाच आपण प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन म्हणतो. आणि इकडे असते एनर्जी, किंवा आपण याला पोटेन्शियल एनर्जी असंही म्हणू शकतो.
इथं असतो आपला प्रोडक्ट आणि ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती आहे रिॲक्टंटची. आणि या ठिकाणी असते ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट हायली एनर्जेटिक स्टेट असते. ट्रान्झिशन स्टेटला एनर्जी जी असते मॉलिक्यूलची ती काय असते, खूप जास्त असते. So, the energy profile diagram is the graph obtained by plotting reaction coordinate versus energy of the reaction. So, in this graph, the product has less energy than the reactant. Product has less energy than the reactant. Hence, the reaction is considered to be exothermic reaction. या ठिकाणी प्रोडक्टची जी एनर्जी आहे ती रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा काय खूप कमी आहे, म्हणून ही रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. द वर्ड एक्झो मीन्स आउटसाइड, therm means what? Heat. So heat is released outside the system. So when heat is released, the enthalpy of reaction that is delta H is negative. The enthalpy of reaction that is delta H is negative. So what is enthalpy? Enthalpy is the difference in energy between the potential energy of product and reactant. Enthalpy is the difference in potential, is the difference in energy between the potential energy of product and reactant. Since product has less energy, therefore we get negative value. समजा आपण उदाहरण जर घेतलं, पोटेन्शियल एनर्जी प्रोडक्टची 100 असेल, हे फक्त समजण्यासाठी. रिॲक्टंटची समजा 300 असेल आणि ट्रान्झिशन स्टेट जी आहे तिची समजा फॉर एक्झाम्पल 900 असेल. मग एन्थाल्पी जे आहे ते काय आहे, डिफरन्स इन एनर्जी बिटवीन पोटेन्शियल एनर्जी ऑफ प्रोडक्ट अँड रिॲक्टंट. मग प्रोडक्टची पोटेन्शियल एनर्जी 100 आहे, रिॲक्टंटची आहे 300. आपल्याला आन्सर जे मिळणार आहे ते निगेटिव्हमध्ये आहे, म्हणजेच एन्थाल्पी आपल्याला काय मिळेल, निगेटिव्ह. हीट रिलीज होते म्हणजे एन्थाल्पी आपली जी असेल ती काय असेल, निगेटिव्ह असेल. यानंतर ॲक्टिवेशन एनर्जी. So the difference in energy between reactant and transition state is known as ॲक्टिवेशन एनर्जी. जो एनर्जी डिफरन्स आहे रिॲक्टंटमधला आणि ट्रान्झिशन स्टेटमधला, हा जो एनर्जी डिफरन्स आहे रिॲक्टंटमधला आणि ट्रान्झिशन स्टेटमधला, याला आपण काय म्हणतो, ॲक्टिवेशन एनर्जी. आणि जो एनर्जी डिफरन्स आहे पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स प्रोडक्ट आणि रिॲक्टंटमधला, त्याला आपण काय म्हणतो, एन्थाल्पी. आणि या ठिकाणी हीट रिलीज होते आणि जेव्हा हीट रिलीज होते तेव्हा एन्थाल्पी काय असते आपली, निगेटिव्ह असते. या ठिकाणी ही जी एनर्जी प्रोफाईल डायग्राम आहे या ठिकाणी एकच महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी प्रोडक्टची जी एनर्जी आहे ती रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा कमी आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही रिॲक्शन जी आहे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे.
आणि ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, म्हणून आपल्याला डायरेक्ट रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतं आहे. या ठिकाणी कुठलाही इंटरमिजिएट नाही आहे, म्हणून आपल्याला एकच पीक मिळतो आहे, एकच ट्रान्झिशन स्टेट आहे. सायमल्टेनियस ट्रान्झिशन, द वर्ड ट्रान्झिशन मीन्स काय, चेंज. मग या ठिकाणी काय चेंज होतं आहे, तर रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होतं आहे, रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होतं आहे. आणि ही जी स्टेट आहे ही हायली एनर्जेटिक स्टेट आहे. या ठिकाणी एनर्जी काय असते, खूप जास्त असते. सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन या ठिकाणी होतं आहे, आणि म्हणून ही हायली एनर्जेटिक स्टेट असते. या ठिकाणी कुठलाही इंटरमिजिएट फॉर्म होत नाही आहे, म्हणून आपल्याला एकच पीक मिळतो आहे. जर इंटरमिजिएट एखादा जर राहिला असता तर परत आणखीन त्याची इथं तो थोडा स्टेबल राहिला असता, आणि मग परत आणखीन दुसरा पीक मिळाला असता आपल्याला, आणि मग प्रोडक्ट तयार झालेला असतं. पण या ठिकाणी इंटरमिजिएट नाही आहे, म्हणून एकच पीक आपल्याला मिळतो आहे. आणि जर प्रोडक्टची एनर्जी जी आहे ती रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा, प्रोडक्टची एनर्जी जर रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा जास्त राहिली असती तर ती रिॲक्शन एंडोथर्मिक राहिली असती. पण SN2 रिॲक्शनमध्ये काय होतं आहे, प्रोडक्टची जी एनर्जी आहे ती रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा कमी आहे. ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, सिंगल स्टेप आहे, सिंगल पीक मिळतो आहे आपल्याला. आणि एन्थाल्पी जी आहे, ज्या अर्थी हीट रिलीज होते, तर एन्थाल्पी जी आहे रिॲक्शनची ती काय, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. दिस इज अबाउट द एनर्जी प्रोफाईल डायग्राम फॉर द SN2 रिॲक्शन. थँक्यू.